गुड मॉर्निंग पब्लिक. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला कमेंट आलेली सोनम मॅडमांची की त्यांना व्हाईट मेल डॉग हवा आहे आणि त्या राहतात नाशिकला. आणि नाशिक माझ्या घरापासून जवळजवळ 250 किलोमीटर आहे. तर एवढ्या लांब त्यांना देणं शक्य नाही. जर शक्य झालं तर मी नक्की देईन. नेक्स्ट मंथमध्ये आमचा प्लॅन चालू आहे नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाण्याचा. तर मी कसं जाणार आहे ते माहीत नाही अजून, म्हणजे बाईकने की ट्रेननी. आणि अजून फिक्स नाही प्लॅन, म्हणजे प्लॅन वरच्यावर झाला आहे, म्हणजे अजून फिक्स नाही की कन्फर्म झाला ना की मी जाणार आहे म्हणजे त्र्यंबकेश्वरला. तर जर मी तिकडे गेलो तर मी ट्राय करीन त्या पिल्लाला त्यांना द्यायचा. बघू आता ते कसं काय, अजून प्लॅन काय झाला आहे नाही. प्लॅन चालू आहे म्हणजे पण नेक्स्ट मंथमध्ये जाणार आहे, म्हणजे जानेवारीमध्ये मी जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. तर ठीक आहे, बघू. जर मला पॉसिबल झालं तर मी नक्की त्यांना देईन, नाहीतरला नाही. चलो व्हिडिओला स्टार्ट करूया. आज आहे आपला डे 3 आणि तसं बघायला गेलं तर बरेच दिवस झालेत, कारण का मी 2-2 दिवसांनी ब्लॉग बनवणारं सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यात आपण आलो जंगलात. कुत्र्यांचं पहिली मिल आहे. आता वाजलेत 9:30 आणि हे बघा, हे तिघं इथेच बसलेले होते. बाकीचे त्यांच्या जागेतच आहेत. तर आपण आता त्यांच्यासाठी हे जेवण बनवूया. आणि काय एक खतरनाक गोष्ट झालेली मी तुम्हाला सांगतो नंतर. ठीक आहे, थांबा. हे जाम उतावळे झाले, त्यांना खासाठी वरतात. पहिली मील दिलेली आहे. मला व्हिडिओ करायला लेट झाला कारण का त्यांना जाम उतावळे झालेले, म्हणजे हे डिश खाली ठेवून पण देत नव्हते, नुसते त्याच्या बिच्यात नाचत होते सगळे. तर कसं तरी पटापट मी वतलं 3 ह्याच्यात आणि मग दिलं. आणि त्यांना दिलेलं मी दूध बिस्किट. ठीक आहे, बघू शकता ते पियालेत, तोंडा बिंडाला लागलं आहे. आणि नेक्स्ट संडेला आम्ही त्यांना बाथ देणार आहोत, अंघोळ घालणार आहोत, कारण का खूप मळलेत ते. आम्ही त्या दिवशी करणार होतो, म्हणजे आत्ता संडेला पण टाईम नाही संडेला टाईम नाही भेटत. आम्ही म्हणजे सगळे संडे राईडला जातो असंच कुठे कुठे, म्हणजे सगळे मित्र एकत्र येऊन असेच मज्जा करतो. त्यामुळे संडेला लक्ष देता येत नाही. म्हणजे मी त्यांना त्यांच्या मील देतो प्रॉपर, म्हणजे असं नाही की स्किप बिप करत, त्यांना उपाशी नाही ठेवत. त्यांना पहिले देतो बितो प्रॉपर मॅनेज करून जातो आणि नंतर परत लगेच येतो, रात्री पण देतो त्यांना. ठीक आहे, बघा कसं अंगा बिंगाला लागलं आहे दूध बीत. तुम्हाला मी ती गोष्ट बोललेलं ना की काय झालेली सांगतो. मित्रांनो, काल काय झालेलं होतं, काल होता संडे आणि काल आम्ही असेच म्हणजे इथे रोडचं काम चाललं आहे म्हणून आम्ही असा इथला रोड, जंगलातून एक रोड आहे तो निघतो पुढे थोडा, म्हणजे जे आता काम चाललं आहे ना त्याच्या थोडा पुढे निघतो. तर आम्ही बोललो की इथला रोड साफ करूया म्हणून आम्ही असं जंगलात आलेलो सकाळी. म्हणजे ह्यानं मी दूध बीत दिलेलं तेव्हा आहे ना, तो काळा पिल्लू आहे ना, तो बघा तिथं गेला आहे, तो होता. ठीक आहे, आणि नंतरला आम्ही तिथे जंगलातून गेलो, काम बीम आमचं जे होतं ते आम्ही केलं. आणि त्याच्यानंतरला मी आलो असंच इथं पिल्लांना बघायला, तेव्हा काळा पिल्लू नव्हता. बराच वेळ झाला दिसला नाही. नंतर मला वाटलं असेल कुठेतरी बसतात झाडा बिडा खाली ते, कारण का त्या झुडपांमध्ये पण ते बसतात. मग मला वाटलं असेल तिथे कदाचित. मग नंतरला मी जेवण घेऊन आलो आणि बघतो तो हा काळा तेव्हा पण गायब होता, म्हणजे दिसलाच नाही. तर मग नंतरला मी विचार केला की कोणाच्या तरी पाठी गेला असेल किंवा काय आला. मी पूर्ण हे जंगल ह्या साईडपासून इकडल्या ह्या साईडला सगळं शोधलं. मित्रांनी, आम्ही 2 मित्र होते, म्हणजे तो एक तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला तो, आणि अजून एक मित्र असतो आपल्यासोबत, तो एक होता. आम्ही सगळं शोधलं पण आम्हाला बिलकुल भेटला नाही. नंतरला आम्ही बराच विचार केला कुठे गेला असेल नक्की, कोणाची पाठी बिटी तर नसेल ना गेला. या साईडनी हा इथून आहे ना, असं गेलात ना, समोर रोड आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तर गाडी चालली आहे ना, दिसली ती बघा, त्या साईडला रोड आहे. त्यामुळे म्हटलं रोडवर गेला असेल कोण. इथं ग्राउंड आहे ना सरळ पुढे, तर तिकडं पोरं वगैरे जातात ना खेळायला, तर इकडनं ती जातात चालत बिलत. तर मला येताना ते गेले असेल घरी, तसंच त्यांच्या पाठी इकडनं गेला असेल कदाचित असं वाटलं. किंवा असं एक वाटलं की कोणीतरी ॲडॉप्ट पण केलं असेल, ज्याला आवडलं असेल तर. आणि नंतरला मग आम्ही असेच मित्र बोललो ना फिरायला जातो संडेला, आम्ही फिरायला गेलो. आणि नंतरला येत होतो मी, तेव्हा मला आहे ना ह्या साईडला एक तिसरी गल्ली आहे तिकडं दिसलं. म्हणजे हा रोड जो चालला आहे ना, ह्या रोडने एकदम तिकडल्या साईडला होता, तो मला दिसला. तर मी त्यातनं घेऊन आलो घरी आणि नंतर मग इकडे सोडला. आता आहे तो बिचारा खूप उपाशी होता, म्हणजे सकाळी दूध पिऊन नंतरला जो हरवलेला ना, तर त्याने जेवला पण नव्हता आणि काय. नंतर मग आल्यावर मी त्याला दिलं
नंतरला मग परत डब्बा पण घेऊन आलेलो त्याचा. ठीक आहे. आता सगळे आहेत आपले गँग, ही 3, 4, 5 आणि तो 6. तर मित्रांनो आता वाजलेत 1 आणि आता आहे आपला कुत्र्यांचा लंच टाईम. तर लंचला आपण आलो आहोत डब्बा घेऊन जंगलात. तिथे ते बसलेत झाडाखाली आणि आता तुम्हाला दाखवतो लंचला काय आहे. तुम्हाला माहितीच असेल दूध भात आहे. ठीक आहे. तर ते बनवतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा दूध भात. आणि हा आहे ना, हा तो पार तिकडं होता. म्हणजे आता ते मोठे झालेत ना, तर इकडे तिकडे धावायला चालू केलं तरी माहिती आहे. राहू दे, धावायला चालू केलं तरी. अरे बाकीची पिल्लं कुठे आहेत? इथे तर कोणच नाही आहे यार. अरे गाईज बाकीची पिल्लं कुठे गेली यार? इथंच असतात. तिकडे तर नाही ना गेलेत जिथं हा होता पिल्लू. इथे मी एकच अरे इथे एकच ठेवतो. आता त्यांना शोधतो मी. थांबा 2 मिनटं. तिकडेच असणार आहेत ते, मला वाटतं तिकडं होतं ते. थांबा. एक आला हा बघा, अजून एक तिकडनं आला तिकडनं. चल तिकडेच जायला लागेल आपल्याला बघायला. चला मी बघतो, तुम्हाला पण दाखवतो कुठे दिसतात ते. बघा ते बघा तिथं आज नाही काय. हा ती बघा तिघं तिथंच आहेत. ही बघा. चल 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 ये इथली गाईज. आता ते ना लांब लांब जायला लागेल. म्हणजे आता ह्याचा अर्थ ते थोड्या दिवसांनी स्वतःहून ते खायला शोधा शिकतील आणि ते इकडनं निघून जातील. ठीक आहे. काय माहीत नाही मला, पण आता असं अंदाज आहे मला आता बघून तरी. कंडिशन बघूया आपण. ते खाल्लं आणि झोपायला चालू केलेलं आहे, बघू शकता. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आपण आले कुत्र्यांसाठी डब्बे घेऊन. तिच्याकडे 2 आहेत, माझ्याकडे 1 आहे. तर चला त्यांना देऊया. पकडा खालती. इथे एक देतो. दोघा या. दोघा एकाने इथं जा. एक आलाय नाही. एक इथे. अरे हे बघ सगळे इथंच आहेत येडे. चला सगळ्यांना दिलेलं आहे दूध भात. त्यांना इच्छा नाही वाटते काय खायची, खात नाही आहेत या. ठीक आहे बघू. आता त्यांना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की त्यांना आता चिकन भात किंवा असं मच्छी बिच्छी द्यायला पाहिजे का. त्यांची साईज आता एवढी झालेली आहे, तरी बऱ्यापैकी मोठी झालेत. त्या दिवशी तो मित्र अजून आला नाही एक ब्लॉगमध्ये. तो बोलला की आता मला मोठी वाटायला लागलीत, म्हणजे मोठे झालेत वाटतंय. तर मी तर रोज बघतामुळे मला काही समजलं नाही अजून, पण तो बोलते की साईज वाढली आहे त्यांची. तर बघूया. म्हणून मला असं वाटतं तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की त्यांना नॉनव्हेज दिलं पाहिजे की नाही. ठीक आहे. चलो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.